हॅलो मंडई, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू चॅनल. आज आहे दुसरा दिवस आणि सकाळचे वाजलेत 5 अराऊंड. आम्ही 1 तास लेट आहोत. जो प्लॅन केलेला त्याच्यापेक्षा 1 तास लेट आहोत आणि आता सकाळ झाली आहे. आल्या आम्ही चेन लूप करून घेतो सगळ्या, कारण की मोर दॅन 500 किलोमीटर्स कवर केलेत. आमच्या दोघांच्या बाईकच्या झाल्यात. इथं सॉर्टेड आहे, डायरेक्ट मेन स्टँड आहे. मेन स्टँडवरनं डायरेक्ट चेन लूप होते आणि आजचा जो टार्गेट असणार आहे तो निघणार आहे आपण टुवर्ड्स आग्रा. सो चला आता बोलतो डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. सो हिअर वी गो. गुड मॉर्निंग. आपल्या हॉटेलवरून आपण निघालो आहे आणि हेडिंग टुवर्ड्स आग्रा. कालसारखाच वेळ दाखवते, अराऊंड 5:30-6 वाजता पोचू. आणि त्यात आपले ब्रेक्स झाले तर थोडं अजून टाईम लागेल. हे आम्ही मेन इंदोरमध्ये आहोत. ते केबल कार आहेत. महाराणा प्रताप चौक इथे आणि तो झाला आहे सनराईज एक्झॅक्ट 6:31ला. तो हे मुंबई आग्रा हायवेवर आहोत आणि आपल्या राईट साईडचा व्ह्यू थोडा हा कॅमेरा तितका जस्टिस नाही करणार, पण जे उघड्या डोळ्याने बघायला वाटतं ना, बाप आहे म्हणून विंडमिल्स आणि त्याच्या मागे सनराईज होतं. तर ना 54 पक्की लेफ्टला. टाईम चेक 7:53 आणि 100 किलोमीटर नॉक करून झालेत. ऑलमोस्ट पावणे दोन तासापेक्षा कमी वेळात 100 किलोमीटर नॉक झालं, कारण की रस्त्याची कंडिशन एवढी जबरदस्त आहे. कंटिन्यूस गाड्या 100 अबावच चालवतो आम्ही. रस्ता जबरदस्त आहे, फक्त इकडे एकच भीती आहे की कुठे पण गाई वगैरे मध्ये येतात आणि रॉंग वेनी चालवणार तर एकदम नॉर्मल आहे इकडे. कपडा पडला, जाऊ दे. ग्लोव्ज माझ्या हातात आहे. अरे त्याला गभीला वाटलं ग्लोव्ज पडला. हा हातातच आहे, ते कशी पडू शकतात? काय बी बोलते. 190 किलोमीटर नंतर पहिला ब्रेक घेतला आहे. पुरी भाजी, पराठा आणि लकीने आम्हाला मसाला डोसा मिळाला इथे. समोर बाईक्स लागलं आपल्या. आणि हॉटेल इवन सागरला होतं. चला सुरू कर. अराऊंड 266 किलोमीटर. चांगला स्पीड मेंटेन आहे. 11:30 वाजलेत. तो गोळे आलेत मध्ये असे फक्त सॅडल करत रिलॅक्स होतो आहे. या रस्त्याला बरेच खड्डे आहेत. पुढे थोडं सांभाळून चालवायला लागतं आहे. काही प्रेडिक्टेबल नाही आहे. थोडा मधला पॅच होता, आता तरी कमी आहेत, पण मधल्या पॅचमध्ये खूप जास्त खड्डे होते. सो एक्झॅक्ट 300 किलोमीटर नंतर एक छोटासा हॉल्ट घेतला आहे. आता खायची तर इच्छा नाही, ऑलरेडी डोसा बिसाजी काय खाल्लं सगळं हेवी होतं. तर थांबलो आहे. ब्लॅक कॉफी बनवली आम्हीच आमचे आणि बरेचसे जयशला जेरी कॅनवर जिवंत अजून ते अडकली ती अशी जिवंत आहे. बरेच कीटक खूप लागतात मध्ये आणि अजून तर काय नाही. आता कळती ना सर जेवणाचा ब्रेक तर अजून वाटत नाही काय घेऊ, कारण की तू नाश्ता केला खूप हेवी झाला आहे. हे प्रॉपर म्हणतात मार्केट सिटीमध्ये आम्ही घुसलो आहे, शिवपुरीमध्ये. आणि गुगल मॅप्स ऐकून आम्ही मेन रोड सोडून आतल्या रस्त्याने आलो आहे आणि 1 तास लवकर आहे मेन रोडपेक्षा. तो आम्ही शिवपूर सिटीमध्ये युटर्न घेतला आहे. बजाजच्या सर्व्हिस सेंटर शोधतो आहे, बिकॉज बाईकमधनं ऑइल लीक होतं आहे आणि ABSची लाईट ऑन आहे. चलो. सो हे सर्व्हिस सेंटर बंद होतं, तिथे गेलेलो, पण लकीली एक मेकॅनिक होता. त्यांनी चेक केलं तर झाकण लूज होतं त्याचं ऑइल सीलचं. ते फक्त टाईट करून दिले. होप इश्यू सॉल्व झाला असावा.
आणि पुढे जर कुठे सर्व्हिस सेंटर मिळालं तर पुन्हा एकदा ऑइल थोडं टॉपअप करून घेऊ आपण. 380 किलोमीटर नंतर पुन्हा एकदा फ्यूल टॉपअप केलं आहे आणि लागलो आहे रस्त्याला. जबरदस्त व्ह्यू आहे, फक्त रस्ता भरोसाचा नाही आहे. हे कुठे पण कधी पण खड्डे येतात. अराऊंड 400 किलोमीटर, अराऊंड 400 380 किलोमीटर झाले आणि लंच ब्रेक घेतला, तशी गरज नव्हती म्हणून फक्त शेवभाजी आणि रोटी मागवल्या. आपल्या समोर इथे बाईक उभ्या आहेत. ग्वालियरची मागे होतो पण एक 20 किलोमीटर ग्वालियर असेल पुढे. सो झाला लंच शॉर्टमध्ये. आता चलो टुवर्ड्स आग्रा. 3:42 झालेत. 420 किलोमीटर आतापर्यंत नॉक केले आहेत आणि अजून बहुतेक 200 किलोमीटर बाकी आहेत. सो हे आपण एंटर झालं आहे ग्वालियरमध्ये आणि मेन हायवे सोडला आहे. गुगलचं ऐकून आम्ही थोडा आतल्या रस्त्याने आलो आहे. जबरदस्त वाटते, फक्त इकडचे ड्रायव्हर चुकीचे आहेत एक नंबरचे. बाकी सिटी खूप सही वाटते. हो भाई, समोरचे डोंगर बघा, खूप सही वाटते ते. सो ग्वालियरमध्ये आम्ही खूप चुकीच्या टाईमला एंटर केलं आहे आणि इथे कोणती तरी मॅच आहे इंडियाची. सगळे दिसत आहेत जर्सी वगैरे घालून आणि त्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त आहे. आम्ही आतल्या रस्त्याने येऊन चुकी केली. बघूया किती लवकरात लवकर इथून बाहेर पडतं आहे. इथेच लेफ्टला स्टेडियम आहे वाटतं, जिथे मॅच आहे. हा सनसेट व्हायला आला आहे आणि काल ऑलमोस्ट या टाईमपर्यंत आम्ही आमच्या हॉटेलला पोचलेलो. पण आज आम्ही बऱ्यापैकी फिरलो आहे, थोडा स्लो जाऊन झालो आहे आणि ऑलमोस्ट अजून 70-80 किलोमीटर बाकी आहेत. सो लेट्स सी, आज तर म्हणजे थोडी नाईट राईड होईल आणि ट्राय हाच आहे की लवकरात लवकर आग्राला पोचायचं आहे. हा मेनली या ट्रक ट्रॅफिकमुळेच जास्त स्लो व्हायला होतं आहे. जसं रस्ता आहे ठीकठाक पळवण्यासारखा, पण तो रस्ता रिकामाच नाही मिळत आहे. माहीत नाही डी जे कितपत जस्टिस करतो आहे, पण लेफ्टला जो सनसेट होताना दिसतं खूप जबरदस्त वाटतं. होय, हे समोर काय अच्छा थांबून ठेवलं आहे. होपफुली तुम्हाला तर दिसत असेल याच्यावर, पण उघड्या डोळ्याने बघायची मजा काही औरच आहे. हे टुवर्ड्स आग्रा चाललो आहे आणि आम्ही आत्ता सध्या राजस्थानमध्ये आहोत. राजस्थानच्या कोणत्या तरी पार्टमध्ये आहोत, की सगळ्या गाड्या इथे राजस्थानच्या दिसतात. त्याच्यावरून आम्हाला रिअलाईज झालं आहे की आपण आत्ता सध्या राजस्थानमध्ये आहोत. दादा जाऊ द्या ना, भेंडी, खड्डेच खड्डे. ट्रॅक्टरवाला गॉट नो चिल. सो अराउंड 554 किलोमीटर निघाल्यापासून सकाळी अजून एक हॉल्ट राजस्थानमध्ये आहोत कुठेतरी. सो हे निघालो आपण आता त्या हॉल्टवरून आणि अजून अराऊंड 50 किलोमीटर, अराऊंड वगैरे 50 किलोमीटर जायचं आहे हॉटेलसाठी आग्रामध्ये. ताजमहल 11 किलोमीटर. भाई समोर पाणी आहे, राईटनेच काढावं लागेल. भाई आता पूर्ण रस्ताच पाण्याखाली आहे. हे रिक्षा आहे ते बाजूला बघ.
कुठं बापरे. हो हो, ह्याच्यामुळे सगळ्यांना अडकवून ठेवलं. अरे भाई, रस्त्याची हालत बघा बेकार आहे. आणि इथून ताजमहल फक्त 11 किलोमीटर आहे. आग्र्याचा शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराज चौक. अरे भाई, हो हो, इथे लाल किल्ला आहे आपल्या लेफ्ट साईडला आणि समोरच शिवाजी महाराजांचा पुतळा. जबरदस्त. पोचलो आग्र्याला. हॉटेल इलेव्हन. सो तर त्या बेसमेंटमध्ये बाईक पार्क करून झाल्यात आणि आम्ही पोचलो आहे आमच्या आग्र्याच्या या हॉटेलला. आणि इथपर्यंतचा प्रवास आजचा खूप लाँग डिस्टन्सचा प्रवास झाला, म्हणजे जास्त वेळही गेला आणि डिस्टन्सही बऱ्यापैकी अराऊंड 600 किलोमीटर आजच्या दिवसात कवर केलेत. पण ते थांबत थांबत रस्ते थोडे खराब वगैरे होते. कालच्या दिवसात एवढं काय वाटलं नाही, काल फटाफट कवर केले, रस्तेही चांगल्या कंडिशनमध्ये होते. पण आज थोडंसं हॅक्टिक झालं आहे. आणि आता हॉटेलच्या रूमवर आहोत. अराऊंड 9:30 झाले आहेत. आता फक्त जेवणाचा कार्यक्रम बाकी आहे. जेवणार, झोपणार आणि सकाळी उद्या निघायचं शिमलासाठी. चलो बाय बाय, टेक केअर.